राम राम मंडळी, तर नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत मित्रांनो। तर सकाळच्या जवळजवळ 11:30 वाजते। आपण गाई गुरु माझ्या पाठीमागे बघू शकता घेऊन डोंगराला मस्तपैकी चारायला आलोय। कारण आपण 2 रोज झालं पाऊस कंटिन्यू होता, त्यामुळे काय आलो नव्हतो। आणि आमच्याकडे पाऊस भरपूर झालाय, भरपूर म्हणजे असं पाणी हे ते वाहावं असं नाही, पण बऱ्यापैकी झिमझिम काल वेळभर होते। कसलाच पाऊस काल बंद नव्हता, तर आज थोडासा उगला आणि सूर्यदर्शन बी झाले। कारण 2-3 दिवस झालं आपलं कसलंच ऊन पडलं नव्हतं, काय नव्हतं, ढगाळ वातावरण होतं। पण आज थोडंसं जरा ऊन सावलीचा खेळ चालू आहे। तर ऊन पडाले अधूनमधून, अजून आभाळ सध्या आले। आणि हे परवा दिवशीच्या ब्लॉकमध्ये बघितलं असाल तुम्ही, इथं काय सहित पान नव्हतं। आता तुम्हाला पाठीमागल्या कॅमेराने दाखवतो म्हणजे क्लिअर दिसेल काय पान नव्हतं। आज काळं भोर पाणी व्हायले। तर इकडं आपण ओढता तर पाऊस बऱ्यापैकी झाला आहे। फक्त आता आमचं भराचं राहिलं तेवढं आपलं वर्षभराचं पाण्याचं म्हणजे आपलं तळं जवळजवळ 40-45% भरले। अजून भरपूर भरायला उशीर आहे, तर तेवढा काय पावसाचं जेमतेम आहे। पण बऱ्यापैकी सध्याच्या परिस्थितीला तर पिकापुरता बऱ्यापैकी आहे। तर तुम्हाला पाठीमागल्या कॅमेराने दाखवतो पाणी किती आले बघा। इथं तुम्हाला बघा, तर बघू शकता पाणी भरपूर आले। आणि आपण गेल्या व्हिडिओमध्ये टाकलं होतं, तर पाणी काय नव्हतं इथं, पूर्ण त्याशी कोरडं होतं। तर आज गच्च असं शेततळ्याने पाणी भरले आहे का। तरी थोडीशी बारकी लहान आहे, तर इथून ओढा जाते, तर तो तिकडून असं पाणी येतं इथं। तर पाणी काय नव्हतं, परवा दिवशीचा आपला व्हिडिओ बघितला असाल तर बघत शकता। तर पाणी काय नव्हतं, काल रिमझिम पाऊस थेंब बंद नव्हता, त्यामुळं पाणी भरपूर आले। तर इकडल्या साईडला आपली गाई गुरु चराला सोडली ती, आपल्याला जायचं त्या माळाला वरी। आबाळ बघू शकता, आबाळ बी भरपूर आले। अधूनमधून ऊन सावलीचा खेळ बी चालू आहे। तर ऊन बी पडाले आणि आबाळ आले। तर एवढं काय पावसाचं वातावरण सध्या तर नाही, पण बघू दुपारून जर एखाद्या दिवस बनलं तर इकडं आपली गाई बैल सोली ती चराला मस्तपैकी। तर चला तुम्हाला बी पाठीमागं जाऊ, आपलं विहीर आहे तिथं, विहीर आहे। तर विहिरीतलं आपण पाणी बी घेऊ आणि तुम्हाला पाणी खाली किती आले बघा दाखवतो। तर ब्लॉग कंटिन्यू बघा। आपल्याला तिथं वरी जायचं आहे, तर वरी गेल्यानंतर वरून बी तुम्हाला व्ह्यू कसा दिसते काय दिसते दाखवतो। तर कसं खतरनाक दिसायला आहे का, हिरवगार गार्डनपेक्षा एकदम नंबर 1। तर असं चला ब्लॉग कंटिन्यू बघा। तर मित्रांनो, आपण वरी चाललो आहे आता माळावर। आपली गाई बैल जनावर पुढे गेली ती चरत। तर आपण वरी चालू, वारं बी सुटले आज, त्यामुळे एवढं काय पावसाचं वातावरण नाही आहे का। ऊन पडाले अधूनमधून, तर चाललो आहे आता वरी आपण। आपली जनावर आपली चरत इकडून येतील वरी, तर तुम्हाला वरून येऊ कसा दाखवतो। ब्लॉग कंटिन्यू बघा। भरपूर उंच आहे ते डोंगर, कारण रानमाळ भरपूर चराला इथे आहे, त्यामुळं उंच आहे ते। तर आपण निम्म्यात आलोय फक्त, अजून भरपूर वरे आहे का। पाकदम लागला, तर कसं काय नजारा सांगा, एकदम गार्डनच्या पोरसहित हिरवा कसं आहे। सगळीकडे चारी बाजूनी पूर्ण डोंगर आहे ते, असं आबाळे आले आहे का। आता मोबाईल कॅमेऱ्यात कसं दिसायला काय माहीत नाही, पण रिअल बघायला एकदम भारी वाटाले। एकदम थंडगार वारं सुटले का नाही काय सांगू नका। तर चला जाऊ, असो आपण वरी भरपूर उंच जायचं आहे। आत्ता आपण निम्म्यात आलोय, तुम्हाला मी वरून येऊ दाखवतो कसा आहे बघा। आणि इतकं डोंगराळ जंगल दाट आहे का नाही आहे का, मग वरून दाखवतो मी बावक। खोल एकदम दरीवणीच आहे का। किती वरी आलोय बघा। आता अजून आपलं थोडंसं वरी जायचं आहे का। जंगलावानी कसला आहे, खतरनाक पिके, पूर्ण चारी बाजूनी सगळं डोंगरच आहे। तुम्हाला मी वरून दाखवतो बघा। तर आलो वरी, कसं व्यू आहे। इथून पाणी वाहरे, अशी ओढी ही आहे ती आहे, काळं पाणी भोटले सगळं पूर्ण। सांगा नजारा कसा आहे का। तर असं एक छोटासा व्हिडिओ बनवून टाका म्हणलं, तर बघा ब्लॉग कंटिन्यू। आलो आता एकदम डोंगाडीवर आपण। जनावर कुठं आहे ते बघू, इकडं खात आलती। तर बघा पूर्ण चारी बाजून सगळा डोंगर आहे का, पूर्ण आहे का। तर असू द्या, इकडे जनावर आलते आपली गाई गुरु चरत। तर बघा ब्लॉग कंटिन्यू।
तर मित्रांनो दुपारची एक वाजली वरून खाली आलो आहे आपण पाणी पाजिलो जनावरला इकडं खाली ओढ्यात आलो आहे आणि जिकडं बघाल तिकडून इतकं पाणी काळं भोर पाणी वाहायला खळखळून सगळं आहे का सगळ्या लवणाने असं खळखळून पाणी वाहायले का नाही काळं भोर आहे का बघा सगळं लवणाने सगळं पाणीच आहे कुठं जाईल तिकडं डोंगरा सगळ्या तर पाऊस बऱ्यापैकी हाय जेमतेम तेवढा का तळभरासारखं नाही पण हाय तर बघा कसं काय खळखळून पाणी वाहायला सगळ्या डोंगराने सगळ्या आहे का आपण एकदम खाली आलो इथं आता आणि वातावरण असं आहे का पाणी बघा जिकडून बघाल तिकडून सगळीकडून पाणी वाहायले ही मोठा ओढ आहे तिकडं पाणी पाजवलं आपण तिकडं वरी होतो तिकडून खाली आले परत जनावर पाणी पाजून लावले परत आपलं वरी माळाला तर इकडं पाणी कसं वाहायले हे मस्तपैकी तर असं द्या म्हणलं